आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे भारतात अनेक ठिकाणी गॅसची टंचाई भासत असल्याचं दृश्य समोर आल्याच्या नंतर बीड प्रशासनाकडून बीड जिल्ह्यात गॅसचा साठा पुरेसा उपलब्ध असल्याचा आणि पुरवठा योग्य पद्धतीने सुरू असल्याचा दावा करण्यात आला। अनेक ठिकाणी ही सुरळीतपणे प्रक्रिया सुरू असल्याचं दिसून येत आहे। मात्र आता प्रशासनाकडून आणि गॅस एजन्सीकडून 45 दिवसांचा नियम लागू करण्यात आलाय। घरगुती गॅस जर परत पाहिजे असेल संपल्यानंतर तर 45 दिवसाच्या नंतरच गॅस मिळणार आहे। माझ्यासोबत काही ग्राहक आहेत। काय सांगाल, आता 45 दिवसांचा नियम लागू केलाय, तुम्ही इथे आलेला आहात, काय नेमका आता अडचण येत आहे तुम्हाला? आता गॅसच्या संदर्भात जर आमच्या घरी जास्त लोक असल्यामुळं 30 दिवस 32 दिवस किंवा 35 दिवस पुरू शकतो एक सिलेंडर। पण 15 दिवसाचा गॅप म्हणल्यानंतर ते पुरू शकत नाही ना। 2-3 दिवस ऍडजस्ट होते माणसाचं कसं बी, पण 15 दिवसाच्या नंतर ते बुकिंग करणे पुन्हा उपलब्ध होणे आता तुम्हाला इथं काय सांगितलं गेलंय? तुम्ही गॅस बुकिंग साठी आलेला? हा, काय सांगितलं, काय अडचण आता बुकिंग केल्यानंतर 45 दिवसाच्या नंतर म्हणजे आता गॅस तुमचा संपलाय, बुकिंगला आलात पण आता होत नाही? होत नाही। किती दिवस थांबा म्हणले? 15 दिवस 30 दिवस झाले। हा, आणि इथं आणखी किती ग्राहकांना अशी अडचण आहे? 2-3 ग्राहकांना अडचण आहे। तुम्हाला काय अडचण आहे इथं? आता आम्हाला काय पासबुक नव्हतं, आज पासबुक घ्यायला आलोय। पासबुक भेटलं, कारण पासबुक शिवाय आधी अशी भेटत होती टाकी, आज भेटत नव्हती, त्यामुळे आज पासबुक भेटलं तर त्यामुळे टाकी न्यायला आलो। आता पासबुक शिवाय आता टाकी देत नाही? हा, देत नाही पासबुक शिवाय। एकूणच आता नियम देखील या ठिकाणी पाळण्यात येत आहेत। नियमांचं, अटींचं पालन आता या ठिकाणी केलं जात असल्याचं पाहायला मिळतंय। बीड मधल्या अनेक गॅस एजन्सीवरती आता जे ग्राहक 30 दिवसाच्या नंतर गॅस घेण्यासाठी येत आहेत त्यांना अडचणी येत असल्याचं देखील पाहायला मिळतं। यामुळे 45 दिवसांच्या ऐवजी 30 दिवसातच हा गॅस देण्यात यावा अशी देखील मागणी ग्राहकांकडून होत असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।